नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी सोप्या, सुंदर आणि देखण्या अशा रांगोळी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सगळ्या रांगोळी तुम्हाला सुद्धा आवडतील. चला तर मग काढूयात आपण. तर इथे बघा, मी 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि त्यावरती लाईन देऊन आपण असे त्रिकोण तयार केले तिथे. आणि मध्यभागी आपण सुरुवात करून त्रिकोणाच्या वरती आपल्याला असे तुरे काढायचे आहेत. तुमचे तुरे जर क्लिअर नाही आले तर बोटाने किंवा इयरबडच्या सहाय्याने तुम्ही त्याला क्लीन करून घ्या. आणि त्या साईडने असे आपल्याला एकूण 3-3 तुरे द्यायचे आहेत. अगदी पारंपरिक ठिपक्यांपासून तयार होणाऱ्या ठिपक्यांच्या रांगोळीपासून आपण ही एक नवीन वेगळ्या पद्धतीने रांगोळी काढलेली आहे. अगदी साधी, सोपी, सिंपल आणि देखणीसुद्धा आहे. तर ही रांगोळी अंगणातही छान दिसेल, देवघरासमोरही छान दिसेल, दाराच्या बाहेर काढली तरी छानच दिसणार आहे. अगदी साधी, सोपी आणि सिंपल, अगदी ठिपक्यांपासून 3 ते 2 अशी छोटीशी रांगोळी आहे. तर ही होती आपली आजच्या भागातली पहिली रांगोळी. आणि आपण जे मध्ये त्रिकोण काढले त्यामध्ये आपण पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन त्याला प्रेस करूयात. तर यामध्ये आपण लाल, पिवळा आणि पांढरा रंग वापरलेला आहे. अगदी सोपी, सुंदर आणि छोटीशी रांगोळी आहे ही. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी थोडा मोठा डॉट्स दिला आहे आणि त्याला वाटीच्या सहाय्याने प्रेस केले. तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करू शकता. आणि इथे मी असं एक चक्र काढून घेतलं आहे आणि त्यावरती आपण असं एक पान काढून घ्यायचं आहे. आणि त्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठीच ठेवला आहे हा भाग, की बोटाच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यावरती सुद्धा आपण एक डॉट देऊन प्रेस करून त्यालासुद्धा आपण चक्र काढून घेतले. आणि सेम त्याच पद्धतीने अपोजिट साईडने आपण तसंच पान काढून घेतलेलं आहे इकडेसुद्धा. आणि मी ज्या पद्धतीने त्याला क्लीन करून घेतलं किंवा त्याला व्यवस्थित आकार दिला तसा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्या दोन्हीच्या मध्यंतरी आपल्याला अशी डबल पाकळी काढून घ्यायची आहे. तिथेसुद्धा आपण बोटाने व्यवस्थित आकार देऊन घेऊयात. आणि आपल्याला हलकासा पांढरा रंग याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण हलका पांढरा रंग भरून घेऊयात आणि त्यावरती असे 1-2 डॉट्स देऊन घेऊयात. फ्री हँड रांगोळी काढायला सुद्धा सोप्या असतात आणि दिसायला तेवढ्याच सुंदरसुद्धा दिसतात. फक्त आकार थोडा नीट आला का रांगोळीसुद्धा एकदम छान दिसते. तर या पद्धतीने आपण त्यावरती असे 3-3 डॉट्स देऊन घेतलेले आहेत. खालीसुद्धा आपण असे 4 डॉट्स देणार आहोत. आणि पेन्सिलच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने असे खाली ओढून तेथे तुरे तयार करायचे आहेत आपल्याला. आणि इथेसुद्धा आपण खाली असे डॉट्स देऊन घेऊयात. 3 ते 4 असे डॉट्स द्यायचे आहेत. आणि वरतीसुद्धा आपण एक डॉट्स देऊन घेऊयात. तर ही होती आपली दुसरी रांगोळी, अगदी सिंपल आणि छान दिसणारी. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. अगदी काढायलाही सोपी आहे आणि दिसायलाही छान दिसते. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढत आहोत. तर इथे मी 2 ते 1 असे डॉट्स मारून घेतलेत आणि असा त्रिकोण तयार केला आहे. आणि त्रिकोणाच्या तिन्ही साईडने आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि तिथे व्यवस्थित आपल्याला आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपं आहे काढणं, हे काहीच अवघड नाही. फक्त पहिला राऊंड जर तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही अगोदर फक्त पहिला राऊंड काढून घ्या आणि त्यानंतर मध्ये चक्र काढा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आकारसुद्धा येईल आणि काढायलासुद्धा सोपं जाईल. तर हे बघा, आपण त्याच्या साईडने सुद्धा आपल्याला अशा 2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. या पाकळ्यामध्ये आपल्याला जॉईंट करायच्या नाही, थोडासा मध्ये अंतर ठेवायचं आहे. तिन्ही साईडने आपल्याला सेमच अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि मध्यंतरी आपण लाल रांगोळीने एकूण असे 4-4 डॉट्स देऊयात. हे बघा, 3 आणि हा एक 4. तर तिन्ही साईडने आपल्याला सेमच आपण असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि मध्यंतरी आपण पारव्या रांगोळीने एक मोठा डॉट देऊयात. आणि जे आपण त्रिकोण काढला होता त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीने अशा 3 लाईन काढूयात अगोदर पांढऱ्या रांगोळीच्या. आणि त्यावरती आपण एक डॉट्स देऊयात पिवळ्या रांगोळीचा. तर ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी छोटीशी, 2 ते 1 ठिपक्यांपासून तयार होणारी. आपल्याला जेवढी वाटेल तेवढी छोटीशी रांगोळी काढू शकतो. तर बघा, सुंदर अशी रांगोळी ही तयार झालेली आहे आपली इथे. तर इथे आपण आता समोरची रांगोळी काढूयात. तर इथे एकाखाली एक मी अशा 4 लाईन ओढून घेते पांढऱ्या रांगोळीने. आणि एकदम खालच्या लाईनच्या आपल्याला दोन्ही साईडने असे तुरे काढून घ्यायचे आहेत खालच्या साईडने. आणि त्यावरती आपल्याला या लाईन अशा जॉईंट करायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने. फक्त आपण खाली पहिले जो राऊंड काढून घेतला आहे त्या राऊंडवरतीच त्यासुद्धा लाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आणि वरती आपण जशी दिव्याला रांगोळी काढतो त्या पद्धतीने काढून घ्यायची आहे. समजा एक पाकळी काढतो त्या प्रकारे.
आणि त्यावरती आपण 3 किंवा 4 लाईन देऊन त्यासुद्धा आपल्याला अशा एकाखाली एक अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. इथे मी लाल रांगोळीचा मध्ये एक डॉट्स देते आणि वरतीसुद्धा 1-2 डॉट्स देऊन घेते लाल रांगोळीने. आणि जे आपण खाली लाईन ओढून तुरा काढलेले आहेत तिथे आपण पिवळ्या रांगोळीचे असे 3 डॉट्स देऊयात आणि त्याखाली आपण अशी एक रेष ओढून घेऊयात. ही सुद्धा अगदी सोपी आणि सिंपल रांगोळी आहे. नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल. तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करू शकता. तुमच्या देवघरात, तुळशीसमोर आणि दाराच्या साईडलासुद्धा, तुम्ही उंबरवट्याच्या साईडलासुद्धा ही रांगोळी ट्राय करू शकता. तर असे 2 साईडने आपण तुरेसुद्धा देऊन घेतलेले आहेत आणि मध्ये एक व्हाईट डॉट दिला आहे. तर ही बघा अगदी सुरेख रांगोळी काढून तयार झालेली आहे. तर आपण समोरची रांगोळी काढूया. इथे 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत मी. आणि इथे आपल्याला अगोदर एक त्रिकोण काढायचा आहे आणि नंतर एक त्रिकोण काढायचा आहे. तर इथे आपण असे स्टार तयार करून घेणार आहोत. आणि या स्टारच्या आपल्याला 2 साईडने असे चक्र काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आणि दुसऱ्या साईडने आपल्याला असा एक तुरा काढून घ्यायचा आहे, जो एका स्टारच्या मध्यभागी सुरुवात करून दुसऱ्या स्टारवरती त्याचा तुरा आला पाहिजे अपोजिट साईडने. हे बघा या पद्धतीने एकाचा तुरा त्या साईडने आणि एकाचा तुरा या साईडने आपल्याला सेम या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती अशा 2 लाईन द्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही अशा साध्या सोप्या सिंपल आणि देखण्या रांगोळी रोज पाहायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा. आणि हो, यापेक्षाही अजून लवकर रांगोळी पाहायच्या असतील तर इन्स्टावरती सुद्धा तुम्ही तिथे फॉलो करू शकता. तर इन्स्टा आपली ID आहे अनु डेली रंगोली या नावाने. तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर इथे बघा मी यामध्ये गुलाबी रांगोळीने अशी फूल काढून घेतले एक डॉट्स देऊन आणि त्यावरती ऑरेंज कलरच्या रांगोळीचे 2 डॉट्स दिलेत आणि ग्रीन कलरच्या रांगोळीचे 2 डॉट. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून इथे झालेली आहे. तर इथे आपण समोरची रांगोळी काढूयात. तर इथे आपण 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि इथे सुद्धा आपल्याला असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, रोज तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. रोज आपला रात्री व्हिडिओ अपलोड होते, त्यामध्ये कमीत कमी 5, 6, 7 अशा रांगोळी मी तुम्हाला दाखवत असते. तर तुम्हाला त्या पाहायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर प्रेस केल्यानंतर ऑल ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लवकर पाहता येईल. आणि अशाच नवनवीन रांगोळी तुम्हालासुद्धा काढता येतील आणि रांगोळी तुम्हाला शिकतासुद्धा येतील. तर हे बघा इथे सुद्धा आपण असे मध्ये 2-2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि या तुऱ्यांना आपण अशा जॉईंट केलेल्या आहेत. तर अशाच रांगोळी तुम्ही रोज रोज नवीन पाहत राहा, नवीन रांगोळी शिकत राहा आणि काढत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. तर आपण या रांगोळीमध्ये